हॅलो पीपल. सो आम्ही रिसेंटली आता ट्रिपला गेलेलो पंजाब आणि हिमाचल प्रदेशला. सो त्याचेच काही ग्लिम्स मी तुमच्याशी शेअर करत आहे. सो आम्ही चाललेलो ट्रेननी. सो हे काही व्हिडिओज मी जे शूट केलेले तेव्हा ते मी शेअर करत आहे तुमच्याशी. आम्ही गेलेलो पंजाब गोल्डन टेम्पल अमृतसरला आणि त्यानंतर आम्ही तिकडून हिमाचल प्रदेशसाठी गेलेलो. सो इकडे आम्ही माझा भाऊ, मी आणि त्रिशा, साक्षी आणि योगेश आम्ही सगळे होतो. सो ट्रेनमध्ये आम्ही टाईमपास म्हणून त्रिशा क्लेनी खेळत आहे. बिकॉज युजली मुलं बोर होतात ट्रेनमध्ये, बिकॉज एवढा लांबचा प्रवास आहे तो. आम्ही ट्रेनने गेलो. सो 26 to 32 hours लागतात ट्रेनने पोचायला अमृतसरला. आणि मग एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये मुलं बोर होतात म्हणून आम्ही क्ले वगैरे आणि असे खूप काही छोटे छोटे गोष्टी असे कार्ड्स वगैरे घेतलेले खेळायला ट्रेनमध्ये. सो इथे क्लेने त्रिशाने असे छोटे छोटे फूड आयटम्स बनवले आहेत. सो असा आमचा प्रवास चाललेला आणि आम्ही आता पोहोचलो आहे मथुरा जंक्शनला आणि सगळे ट्रेनमध्ये चिल करतो आहे. इकडे वर्क फ्रॉम होम चालू आहे, ऑफिसचं काम, वर्क फ्रॉम ट्रेन ॲक्च्युली. आणि मस्त खूप दिवसानंतर ही ट्रिप आमची सक्सेसफुल झाली. म्हणजे आम्ही कधीपासून प्लॅन करतो आहे असे कुठेतरी फिरायला जायचं. नॉट असं की पंजाब किंवा हिमाचल, बट कुठेतरी असं फिरून आलो की असं थोडंसं फ्रेश वाटतं. ॲटलीस्ट वर्षातून एक ट्रिप तरी मला असं वाटतं की आपण करायलाच हवी आणि मुलांना पण बरं वाटतं जरा. सो आम्ही ट्रेनमध्ये इथे मस्त गेम्स खेळत होतो. आणि सगळ्यात जास्त त्रिशा एक्सायटेड होती ट्रिपसाठी. असेच काही काही व्हिडिओज मी शूट केले होते छोटे छोटे, बिकॉज पूर्ण व्लॉगिंग वगैरे करणं पॉसिबल नव्हतं. कारण व्लॉगिंग असं ॲज सच जेवढं आपल्याला इझी वाटतं तेवढं नाही आहे. बिकॉज जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर तेव्हा तिथे शूट करत असाल आणि सायमल्टेनियसली तुम्हाला बोलायचंही आहे, सो तो एक मोमेंट आपण एन्जॉय करू नाही शकत. म्हणजे जिकडेही आपण चाललो आहे तो मोमेंट नाही एन्जॉय करता येत. हे व्हिडिओज मला जे माझ्या मोबाईलमध्ये होते त्याचंच मी एक असा व्लॉग बनवला आहे. सो आमचं चेक इन झालं अमृतसरला औरा ग्रँड हॉटेलमध्ये, जे की स्टेशनपासून 10 minutes होतं. सो हा छोटासा रूम टूर आहे औरा ग्रँड हॉटेलमधला. अँड रूम पण खूप छान होता. आणि हे जे मी ट्रिप बुक केलेली ते आमचा एक फ्रेंड आहेत, म्हणजे ते ट्रिप प्लॅनर आहेत दीपक वर्ल्ड म्हणून. त्यांच्याकडूनच आम्ही आमचे ट्रिप्स युजली बुक करतो आणि खूप छान प्रकारे करून देतात ते. सो हा असा रूम होता ज्याच्यामध्ये बेडरूम प्लस लिव्हिंग एरिया पण वेगळा असा होता. त्याच्यामध्ये TV युनिट सगळं काही होतं. तिथे सोफा होता वेगळा, एक अशी मस्त कम्फर्टेबल अशी चेअर होती जी चिल आउट करायला, रेफ्रिजरेटर होतं. इनफॅक्ट वॉशरूममध्ये पण सगळं काही एक्सेसरीज, हेअर ड्रायर वगैरे मस्त होतं. इथे आपल्याला रेडी होण्यासाठी टेबल होता, मिरर होता मोठा असा आणि छान होता रूम. म्हणजे त्यांचे आत्तापर्यंत आम्ही ही आय थिंक सो आमची 4th ट्रिप असेल त्यांच्या थ्रू. आणि ते खूप छान प्रकारे आम्हाला सगळी अरेंजमेंट करून देतात. आणि जर एखाद्या वेळेस हॉटेल आवडलं नाही तरी ते ऑन द स्पॉट आम्हाला लगेच दुसरं अरेंजमेंट करून दिलं. सो आम्ही रात्री पोचलेलो अमृतसर स्टेशनला. सो रात्री आमचं हॉटेलला आम्ही चेक इन केलं आणि सकाळी आम्ही निघालो मग अमृतसरवरून गोल्डन टेम्पलला. म्हणजे गोल्डन टेम्पल अँड जलियनवाला बागसाठी दोन्ही पण जवळजवळच आहेत. ऑलमोस्ट आय गेस 10 minutesचं डिस्टन्स असेल दोन्हीमध्ये. सो आमचं ॲक्च्युली गोल्डन टेम्पल लास्ट डेला होतं. इथून आम्हाला डायरेक्ट अमृतसरला हॉटेलला चेक इन फ्रेश अप होऊन आम्हाला जायचं होतं डलहौसीसाठी. बट आम्ही विचार केला की मॉर्निंगला गोल्डन टेम्पलला पहिलं जाऊन घेऊ, दर्शन करूया आणि मग नंतर दुपारी आपण डलहौसीला निघू. सो इकडचं असं एन्व्हायरमेंट खूपच छान. म्हणजे वेगळ्या स्टेटमध्ये आल्यावरती आपल्याला एक वेगळे वाईब्स, वेगळी लोकं आणि सगळं काही छान असं बघायला मिळतं. लोकांचं अटायर वगैरे वेगळे.
सो हे आहे लाल किल्ला आणि इकडे आम्ही चाललो आहे आता जालियनवाला बागसाठी पुढे. हा आहे महाराजा रणजित सिंग स्टॅच्यू. इकडे मध्ये खूप सुंदर आहे आणि प्लस त्या महाराजा रणजित सिंगचं म्युझियमसुद्धा आहे इथे. तर म्युझियममध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत. सो आम्ही एंट्री केली आहे जालियनवाला बागमध्ये आणि इकडे तुम्हाला जे काही जालियनवाला बाग मॅसेकर जे काही घडलं आहे त्याचे पूर्ण स्टोरीज वगैरे असे बघायला मिळतं. प्लस इकडे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यासुद्धा ठेवल्या आहेत आणि माहिती पण दिली आहे. जो कि भारत में लागू किया गया सबसे भयंकर काला कानून था. आवाजें घूमती. राष्ट्रवादी पार्टी को जम देना चाहता सी. 9 अप्रैल 1919 पंजाब विच सारियां ने मिलकर रामनवमी मनाई पर अंग्रेज़ां दी नज़र विच इह त्योहार भी उन्हां दे खिलाफ एक साजिश नाल भरी हुई सभा सी. रामदत्त, गोकलचंद, तरनदास, दूनी चंद जिहे नेता अंग्रेज़ां दा मुकाबला करन लई हिंदू मुस्लिम एकता को उत्साहित कर रहे सन. इस दौरान ओडायर ने अमृतसर के स्थानिक नेता डॉक्टर किचलू और डॉक्टर सत्यपाल की गिरफ्तारी और देश निकालने के आदेश. आणि जालियनवाला बागच्या इकडे बाहेर असं ट्रीज वगैरे प्लांटेशन असं केलं आहे गार्डन. म्हणजे पहिलं हे सगळं नव्हतं बट आत्ता सिन्स टुरिस्ट व्हिजिटसाठी येतात तो त्या लोकांनी असं गार्डन वगैरे बनवलं आहे. आणि इकडे ती वेल आहे जिथे लोकांनी जंप केलेलं जेव्हा शूट झालेलं आणि हा लपण्यासाठी लोकांनी इथे या विहिरीमध्ये उड्या मारलेल्या. त्यामुळे ते इथे असं ते लोकांनी आता कवर केलं आहे बाय. अँड ही ती वॉल आहे जिथे ब्रिटिशांनी शूट केलेलं वॉलवरती ते एक्झॅक्ट ॲज इट इज इथे ठेवलं आहे. तुला बोलली ना गोळ्या इथे मारले ना ते वॉल तसंच येते. सो आमचं आता जालियनवाला बाग बघून झालेलं आहे आणि आम्ही आता एक्झिट घेत आहोत आणि इकडून आम्ही चाललो आहोत आता गोल्डन टेम्पलला जे वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. जालियनवाला बागच्या बाजूलाच आहेत 5 मिनिट्सवरती. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. खूप कामिंग आणि सूदिंग एन्व्हायरमेंट होतं इकडे आणि आम्ही स्वतःला खूप ब्लेस्ड फील करत होतो की आम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली गोल्डन टेम्पलमध्ये दर्शन घेण्याची.
सो लुक ॲट द व्ह्यू. आणि एवढं छान आणि प्रसन्न वाटत होतं बघून, कारण आत्तापर्यंत मी फक्त इमेजेसवरती आणि सोशल मीडियावरतीच पाहिलेलं, पण स्वतः प्रत्यक्ष पाहून खूप छान वाटत होतं. आणि मंदिर तर एवढं भारी वाटत होतं. मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यावरती आपल्याला कंपल्सरी आपल्या हेड कवर करायचं आहे, बिकॉज त्याच्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही आहे. सो तुम्हाला हेड कवर करूनच आतमध्ये एंट्री आहे. सो आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली. जास्त रश नव्हतं, त्यामुळे आमचं दर्शनही लवकर झालं, म्हणजे हाफ एन आवरमध्ये आमचं दर्शन झालं. आणि इकडची लोक एवढी शिस्त पाहून आणि हे इकडे तुम्ही बघताय ते ॲक्च्युली वॉटर क्लीन करतायत. वॉटर एकदम प्युअर, म्हणजे इकडे तुम्ही बाथ पण घेऊ शकतात, म्हणजे डिप होली वॉटरमध्ये डिप घेतात लोक. हो चलता. हळू साक्षी योगेश पकडते. आता आमचं गोल्डन टेम्पलचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो परत डलहौसीसाठी. डलहौसीचा ब्लॉग